आज आपण गोष्ट करणार आहोत अशा एका संताची ज्यांनी अक्षरशः भविष्य पाहिलं. हो, संत सेवालाल महाराज. त्यांची शिकवण आजच्या काळातही इतकी इतकी अचूक कशी असू शकते? चला, हे कोडं आज उलगडूया. फक्त विचार करा, 19व्या शतकात बसून कुणी इतकं अचूक भविष्य कसं काय वर्तवू शकतं? आज तर आपण बघतोच आहोत पाण्याची काय परिस्थिती आहे. पण थांबा, ही तर त्यांच्या दूरदृष्टीची फक्त एक छोटीशी झलक होती. मग प्रश्न येतोच की कोण होते हे सेवालाल महाराज? आणि पाण्याव्यतिरिक्त त्यांनी अजून काय काय पाहिलं होतं? चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या या अद्भुत विचारांच्या प्रवासाला. बघा, संत सेवालाल महाराज यांना फक्त संत म्हणणं खरं तर अपुरं ठरेल. ते होते एक द्रष्टे समाजसुधारक, एक असे विचारवंत ज्यांचे विचार त्यांच्या काळाच्या, त्यांच्या समाजाच्या खूप खूप पुढे होते. ते होते संपूर्ण मानवतेसाठी. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे बंजारा समाजाचा इतिहास आणि संस्कृती यांचं जणू प्रतिबिंबच होतं. पण त्यांची जी शिकवण होती ना, ती कुठल्याही सीमेत अडकून राहिली नाही, आणि म्हणूनच ती आज आपल्या सगळ्यांसाठी इतकी महत्त्वाची ठरते. त्यांच्या दूरदृष्टीबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात आश्चर्यकारक भाग आहे तो म्हणजे त्यांचं पर्यावरणविषयक चिंतन. आणि हो, त्याची सुरुवात होते एका अशा इशाऱ्याने जो आज आपल्या दारावर येऊन धडकलाय. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांनी फक्त समस्या नाही सांगितली, तर त्यावरचा उपायही सांगितला. अगदी साधा सरळ, पाणी जपून वापरा. कारण त्यांना पक्क माहीत होतं की एक दिवस असा येईल जेव्हा हेच पाणी सोन्यापेक्षाही महाग होईल. आज हे किती खरं वाटतंय नाही का? पण त्यांचा विचार फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी एक खूप साधं पण तितकंच खोल सूत्र दिलं. ते म्हणाले, तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. म्हणजे बघा, माणूस आणि निसर्ग यांच्यातलं हे जे अतूट नातं आहे ना, ते त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. त्यांच्यासाठी झाडं, पाणी, जंगलं हेच खरं दैवत होतं. निसर्गाची सेवा करणं हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी पूजा होती. हा काही साधा व्यवहार नव्हता, तर ती एक खूप खोल आध्यात्मिक समज होती. तर एकीकडे निसर्ग होता आणि दुसरीकडे समाज, आणि समाजाबद्दलचे त्यांचे विचारही तितकेच किंवा त्याहूनही जास्त पुढचे होते. त्यांनी सामाजिक न्याय आणि एकतेची एक अशी काही रूपरेषा मांडली जी आजही तंतोतंत लागू पडते. आजचा काळ बघा ना, सगळीकडे फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीचा महापूर आलाय. अशा काळात त्यांचा हा एक विचार किती महत्वाचा ठरतो. ते म्हणायचे, अरे कुणी काही सांगते म्हणून लगेच स्वीकारू नका. स्वतःच्या बुद्धीला विचारा, आधी तपासून घ्या. आणि खरं तर यातच त्यांच्या संपूर्ण शिकवणीचं सार दडलेलं आहे. त्यांनी लोकांना फक्त माहिती नाही दिली, तर विचार कसा करायचा हे शिकवलं. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पहा. ज्ञान मिळवण्याचा हाच खरा मार्ग आहे, असं ते मानत होते. आणि ह्याच विचारातून त्यांनी सामाजिक बदलासाठी 4 महत्त्वाचे स्तंभ उभे केले. 1. अंधश्रद्धेला पूर्णपणे मूठमाती द्या. 2. शिक्षणाचं महत्त्व ओळखा. 3. समाजात एकोपा आणि सलोखा टिकवून ठेवा. आणि 4. जो काही अन्याय होतोय त्याला शांततेने पण ठामपणे विरोध करा. त्यांनी ना वैयक्तिक बदल आणि सामाजिक बदल यांची इतकी सुंदर सांगड घातलीये. ते म्हणायचे की तुमचं स्वतःचं वागणं म्हणजे तुमचा सत्याचा मार्ग, आणि समाजासाठी तुम्ही उचललेली बदलाची मशाल, या 2 वेगळ्या गोष्टीच नाहीयेत. त्या तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण मग एक प्रश्न मनात येतोच की शतकांपूर्वी सांगितलेले हे विचार आजच्या जगातही इतके महत्त्वाचे का वाटतात? याचं उत्तर आहे त्यांच्या कालातीत शहाणपणामध्ये. त्यांचे विचार आहेत ना, ते खरंच एका पुलासारखे काम करतात. एक असा पूल जो भूतकाळातल्या शहाणपणाला आजच्या मोठमोठ्या आव्हानांशी जोडतो. मग ते पर्यावरणाचं संकट असो किंवा समाजात पडलेली फूट, त्यांच्या विचारांमध्ये आजही आपल्याला उत्तरं सापडतात. चला तर, जाता जाता त्यांच्या शिकवणीचे मुख्य मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, निसर्गाला देव माना आणि त्याचं रक्षण करा. दुसरं, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा. तिसरं, कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, तर्काचा वापर करा. चौथं, अंधश्रद्धेपासून 4 हात लांब राहा. आणि 5वं, आपलं आयुष्य प्रामाणिकपणे जगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही शिकवण कुठल्या एका समाजापुरती मर्यादित नाहीये.